आज आपण 9ची करामत बघूया। बघा या ठिकाणी 9 गुणिले 7 असं आहे। या ठिकाणी 7चा पाढा 9पर्यंत किंवा 9चा पाढा 7पर्यंत तुम्ही म्हणणार नाही, आपण 9 हा अंक इंडिकेट करणार आहोत, फोकस करणार आहोत। बघा 7 गुणिले 9, 9 ने आपण गुणतो आहे, तर काय करायचं, 9ची पुढची संख्या कोणती आहे, 10 आहे। 10 मधून हे 7 वजा करा, किती उत्तर येणार, 3। 3 हा अंक या ठिकाणी एकक स्थानी आहे आणि ह्या 7चा प्रीवियस नंबर कोणता आहे, 6, तर तो या ठिकाणी 6 आहे। अशा पद्धतीने आपलं उत्तर किती येणार, 63। आता हाच लॉजिक आपण या ठिकाणी लावून बघूया। 9 गुणिले 9, 9च्या पुढचा अंक कोणता आहे, 10। 10 मधून हा 9 वजा करा, किती उत्तर येणार, 1। 1 हा एकक स्थानी असणार आणि 9चा प्रीवियस कोणता असणार आहे, 8। 8 या ठिकाणी आहे 81। आता 90 गुणिले 99 ह्या गुणाकार करून बघूया। आता 99ची पुढची संख्या कोणती आहे, 100 आहे। मग 100 मधून मला 90 वजा करायचे आहे, उत्तर किती येणार, 10। म्हणून या ठिकाणी मी काय करणार, 10 एकक स्थानी लिहिणार आणि 90चा प्रीवियस नंबर कोणता आहे, तर 89 झाला आपलं उत्तर तयार। आता या ठिकाणी बघा कसं येणार, 99 आहे, 99 100 मधून आपण 99 वजा करणार, उत्तर माझं येतं 1। परंतु आपल्याला या ठिकाणी 2 जरी ठेवायचे म्हणून आपण 01 असं लिहूया। या ठिकाणी 01 आपल्या या गटामध्ये येणार आणि 99ची प्रीवियस नंबर म्हणजे मागचा नंबर किती येणार, 98। मग या ठिकाणी तुमचं उत्तर 98 येणार, म्हणजे 9801 उत्तर तुमचा गुणाकार असणार आहे। आता हे करून बघूया 3 अंकी। 9999 याच्या पुढे संख्या आहे तुमची 1000। 1000 मधून 930 वजा केले, उत्तर येते आपलं 70। पण या ठिकाणी मला 3चा गट पाहिजे म्हणून मी 070 असं लिहिणार आणि 930ची पुढची म्हणजे प्रीवियस नंबर कोणता आहे तुमचा, 929, हे तुमचं गुणाकाराचं उत्तर असणार। आता याचा गुणाकार करून मला कमेंटमध्ये उत्तर द्या।